चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव ट्रक खासगी बसवर धडकली। या अपघातात बसमधील एक महिला जखमी झाली तर 18 प्रवासी थोडक्यात बचावले। ट्रकची धडक एवढी जोरात बसली की बस थेट दुभाजकावर चढली। हा थरार शनिवारी पहाटे 5:30 वाजता घडला। या प्रकरणी वाडी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। माया धरमदास राऊत असे जखमी महिलेचे नाव आहे। वाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका खासगी बस 20 प्रवासी घेऊन नांदेडवरून नागपुरात येत होती। शनिवारी पहाटेच्या सुमारास रस्ता निर्जन असल्यामुळे खासगी बस भरधाव होती। काटोल बायपास वळणावरून जात असताना काटोल नाक्याकडून टोल नाक्याकडे भरधाव येणाऱ्या ट्रकने बसला जबर धडक दिली। या धडकेत खासगी बस अक्षरशः काही अंतर घासत गेली। बसमधील महिला माया राऊत यांना गंभीर दुखापत झाली। अपघात झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। बसमधील प्रवासी घाबरले आणि बस बाहेर पडायला लागले। माया राऊत यांच्या डोक्याला हाताला मार लागला। त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर प्रवासी, ट्रक चालक आणि बस चालक थोडक्यात बचावले। वाडीचे पोलीस उपनिरीक्षक सतीश गुलबे हे लगेच पोलिसांच्या ताफ्यासह घटनास्थळावर पोहोचले। त्यांनी अपघातग्रस्तांना रुग्णालयात रवाना केले। या प्रकरणी वाडी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर।